49 बहिणींना नरकाची शिक्षा, एकीला का नाही? कल्पना करा, लग्नाच्या पहिल्याच रात्री वडील स्वतःच्या मुलींना सांगतात, तुमच्या नवऱ्यांचा खून करा. 50 बहिणींपैकी 19 बहिणींनी ही आज्ञा पाळली. पण एक मुलगी होती, जिने संपूर्ण परंपरेविरुद्ध उभं राहण्याचं धाडस केलं. ती होती हायपरमेन्स्ट्रा. आज आपण जाणून घेणार आहोत तिची सत्य, प्रेम आणि धैर्याची ग्रीक पुराणातील थरारक कथा. डॅनेयस आणि त्याच्या मुली. ग्रीक पुराणकथांमध्ये डॅनेयस नावाचा राजा होता. तो आग्रोस राज्यावर राज्य करत होता. त्याला होता 50 सुंदर आणि शूर मुली. डॅनेयसचा जुळा भाऊ होता इजिप्टस आणि त्यालाही होते 50 मुले. एक दिवस इजिप्टसने प्रस्ताव ठेवला, त्याच्या 50 मुलांचं लग्न डॅनायसच्या 50 मुलींशी व्हावं. पण इथे एक मोठं रहस्य होतं. डॅनायसला भविष्यवाणी झाली होती, तुझा मृत्यू तुझ्याच जावयामुळे होईल. ही गोष्ट ऐकल्यावर डॅनायस घाबरला. पण राजकीय दबाव आणि परंपरा यामुळे त्याने मुलींची इच्छा न विचारता लग्न मान्य केलं. मात्र त्याने एक भयानक योजना आखली. काय केलं त्याने पाहूया आपण. लग्नाच्या आधी डॅनायसने आपल्या मुलींना गुप्त आदेश दिला, लग्नाच्या पहिल्याच रात्री तुमच्या नवऱ्यांना ठार मारा. ती आज्ञा ऐकून बहिणी घाबरल्या. पण वडिलांची भीती आणि आज्ञा, त्यांनी विरोध केला नाही. लग्नाची रात्र आली. 49 बहिणींनी आपल्या नवऱ्यांचा खून केला. पण हायपरमेन्स्ट्राचा पती होता लिन्सियस. लिन्सियसने तिच्यावर जबरदस्ती केली नाही. त्याने तिचा सन्मान केला आणि त्या क्षणी हायपरमेन्स्ट्राने मोठा निर्णय घेतला. तिने पतीचा जीव वाचवला, वडिलांची आज्ञा मोडली. हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात धाडसी क्षण ठरला. डॅनायस संतापला. त्याने हायपरमेन्स्ट्राला कैद केलं. पण देवांनी तिच्या प्रामाणिकपणाची दखल घेतली. काही कथांनुसार पुढे हायपरमेन्स्ट्रा आणि लिनियस सुखाने जगले. लिन्सियस पुढे राजा झाला. 49 बहिणींना मृत्यूनंतर भयंकर शिक्षा मिळाली. त्यांना भोक असलेल्या मडक्यात पाणी भरायचं काम दिलं गेलं. ते मडके कधीच भरत नाहीत. ही शिक्षा होती. अनंत निरर्थक परिश्रमांचं प्रतीक. हायपरमेन्स्ट्राची कथा सांगते, स्त्रीची संमती महत्त्वाची आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहणं धैर्य आहे. परंपरा चुकीची असेल तर ती मोडणं पाप नाही. कधीकधी एक व्यक्ती संपूर्ण इतिहास बदलू शकते. अशा दुर्लक्षित ऐतिहासिक कथा जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. डेली मराठी चॅनेल.